आहे ना, तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही महिला आरक्षण कायदा आणला, त्याच्यामध्ये 5% मुस्लिम महिलांना आरक्षित ठेवलं तर तुम्ही खऱ्या अर्थानं मुसलमानांची कैवारी असं म्हणू. अन्यथा आम्ही शासनाचं 5 पैशाचं अनुदान घेत नाही, शासनाची 5 पैशाची आम्ही मदत घेत नाही. अशा अवस्थेमध्ये आम्ही मशिदी चालवतो. मशिदी असतील, दर्गे अनुदानावर अवलंबून नाही. आम्ही स्वतः पैसे गोळा करतो, कलेक्ट करतो. त्याच्या माध्यमातून आमचे लाईट बिल असतील, त्याचे ऍडमिनिस्ट्रेशनचा खर्च असेल, ते सगळं चालवतो. ह्याच्यामध्ये तुमचा का तो महाराष्ट्र सरकारच्या वक्फ बोर्डाची जी आताची स्थिती होती त्याला बदलण्याचं कारण काय होतं? आता हे भारताच्या संविधानावर केलेला प्रहारच आहे. तर यांनी सत्ता विकेंद्रित व्हावी याच्यासाठी प्रयत्न केले आणि हे काय करतायत की प्रत्येक सत्ता आमच्याकडे असावी. प्रत्येक सांगणारे कोण? म्हणजे तुम्ही चोंबडेपणा करून मुस्लिम समाजात जो खऱ्या अर्थानं आता नागवला गेलेला आहे, आर्थिक दृष्ट्या पिचलेला आहे, अशा अवस्थेमधल्या मुसलमानांच्या डोक्यावरचं छत काढून त्यांना की वक्फ ट्रायब्युनल आहे, वक्फ मध्येही केस चालतात, आजही चालतात. पण ह्यांनी काय केलं की वक्फच्या जमिनीच्या संदर्भामध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल, आता मी असं विचारतो की ह्यांना काय उपविधी असायला पाहिजे त्याला की तुम्ही अमुक अमुक आधारावर हे निर्णय घेतले पाहिजेत. कलेक्टरला अधिकार दिले म्हणजे तो फौजदार झाला. कलेक्टरला अनन्वित तुम्ही जर पॉवर्स दिल्या तर ते आधीच आम्ही अशा गरीब असलेल्या अवस्थेमध्ये राहिलोय. इतर समाजापेक्षा कितीतरी आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा आमच्यामध्ये आहे. अशा अवस्थेमध्ये आम्हाला आमच्या स्वतःच्या सर्व्हायव्हलसाठी आम्हाला मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या करायला लावणं हे कितपत योग्य आहे? आणि आमचा डीएम वर विश्वास